नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी स्वच्छता दिन या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेली आहे। चला तर करूयात सुरुवात। रोगराई टाळण्यासाठी व आरोग्य सुधारण्यासाठी माणूस व त्याच्या सभोवतालच्या वातावरणात जे घटक मानवाच्या विकास, आरोग्य व अस्तित्व यावर परिणाम करतात अशा घटकांवर ताबा ठेवणे होय। तसेच राष्ट्रीय स्वच्छता संस्था अमेरिका यांच्या व्याख्येनुसार स्वच्छता हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे। स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, स्वच्छ व्यापार, स्वच्छ शेजारी व स्वच्छ समुदाय हे मानवाच्या राहणीमानाचा दर्जा दर्शवितात। आरोग्य संरक्षणार्थ केलेली शास्त्रीय उपाययोजना म्हणजे स्वच्छता होय। आरोग्य व स्वच्छता या एकाच नाण्याच्या दोन बाजू नाही का? स्वच्छता दोन स्तरांवर विभागली जाते। वैयक्तिक स्वच्छतेत स्वतःच्या शरीराशी संबंधित घेतलेल्या स्वच्छतेचा समावेश होतो। जेवण तयार करण्यापूर्वी, जेवण्यापूर्वी व प्रातःविधीनंतर साबणाने हात स्वच्छ धुणे, नियमित दात, कान, नाक, डोळे स्वच्छ ठेवणे, नियमित नखे, केस कापणे, जननेंद्रियाची स्वच्छता ठेवणे, अन्न, भाजीपाला, फळे धुवून घेणे, स्वच्छ वातावरणात राहणे व वावरणे, स्वच्छ पाण्याची आंघोळ व स्वच्छ कपडे वापरणे, शिवाय रस्त्यावरचे व हॉटेलमधलेही पदार्थ न खाणे इत्यादी बऱ्याच गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे। म्हणजेच बाहेरील स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास मन निष्कपट राहून उत्साही प्रसन्न राहील। म्हणून तर तुकोबारायांनी म्हटलंय, नाही मनाचा निर्मळ काय करील साबण, किंवा मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। पण वैयक्तिक स्वच्छतेबाबत आपण दक्ष असलो तरी सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेकडेही आपणाला दुर्लक्ष करून चालणार नाही। नाहीतर विषमज्वर, गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या, क्षयरोग, त्वचारोग, श्वसनाचे, पचनाचे रोग आपल्या शरीरावर केव्हा हल्ला करतील याचा नेम नाही। पण ऐकतो कोण? सुंदर तलाव, विहिरी, नद्या निर्माण झालेत ते कचरा निर्माल्य टाकण्यासाठीच। सुंदर रस्ते तयार झालेत ते आपली थुंकी व घरातील कचरा झेलण्यासाठीच। बागा, रेल्वे गाड्या, गटारातून आपण वापरून टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या सर्वत्र तुडुंब भरलेल्या असतात। पान, तंबाखू, सिगारेट, बिडीवाल्यांनी जमीन व हवा प्रदूषित करण्याचा विडाच उचललेला आहे। याप्रमाणे आपण हवा प्रदूषण, भूमी प्रदूषण, वारेमाप, फटाकड्यांनी अवकाश प्रदूषण करू लागलो तर या सार्वजनिक अस्वच्छतेचा परिणाम प्रत्येक व्यक्तीला भोगावा लागणार आहे। म्हणूनच प्रतिज्ञा केली पाहिजे की स्वच्छ माझे घर, स्वच्छ आवार, स्वच्छ माझा गाव ठेवीन मी। स्वच्छतेकडून आरोग्य समृद्धीकडे जाण्यासाठीच तर शासनामार्फत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धा राबविल्या जात आहेत। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।